हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. एक अनदर डे आपलं ट्रॅव्हल चालू आहे आणि कॅम्पसाठीच चालू आहे, पण तुम्हाला कॅम्पचं यावेळेला फुटेज कमी बघायला मिळेल, आपलं ट्रॅव्हल फुटेज जास्त बघायला मिळेल. आणि त्या कॅम्पसाठीच एक चांगलं काय आहे आमच्यासाठी की आम्ही एक सोबत आता एक आमचा माणूस घेतला आहे, नवीन आहे हे आमचं धान्या. सो आम्ही प्लॅन काय केलाय की सेशन तुम्हाला पूर्ण बघायला मिळत नाही. सो नक्की सेशन काय आहे आणि ॲक्च्युली आपण कसं प्रमोट करू त्याच्यासाठी पण धन्याला सोबत याच गोष्टीसाठी नेतो की पूर्ण आपल्या सेशनचं सिनेमॅटिक शूट करायचं आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी टाईप तर ते आपण करणार आहोत शूट आणि सगळं काही तुम्हाला कळेलच, जाता जाता सगळं तुम्हाला दाखवतच जाऊ. सो स्टे ट्यून. प्रवास चालू झाला आणि आम्हाला ना किशोरनी समोसा आणलाय, बोलतो फेमस आहे मसाड्यातला, आता खाऊन कळेल काय रे. लगेच खा. आणि डिश एवढ्या कडक ना, बापरे. ताट, घरातली ताट, हे बघा डिश बघा, दाखवच नंतर खावते. केला टेस्ट केला मी समोसा. आवडलं का? अरे सांग, पैसे मी दिलेत ना. ठीक आहे आता काय इमानदार सांग, असा फालतू वेळेला केळं त्याला. तुला आवडला? वेळेला केळं. अरे चटणी घे, चटणी मेन असतं. हाय त्यात चटणी. दे रे दे, सरांना शोधायला सांग त्यात चटणी. हाय हाय पुढे. तुमचा सर पावच राहिलाय त्यात फक्त. पाव आणि माझा समोसा. अरे बापरे, समोसा केला, समोसा केला. फायनली आम्ही आता गोरेगावमधून इकडनं आतमध्ये आलोय आणि हायवेला लागलोय, जो महाड पासून म्हणजे माणगावच्या पुढे जो जसा हायवे आहे ना, तसा जर मुंबईपर्यंत हायवे खरंच झाला तर खूप फायदा होईल नाही किशोर? ऊन येतो काळा. पण खरी आहे, एवढा जर हायवे पद्धतशीर झाला तर मुंबई आपल्यासाठी म्हणजे श्रीवर्धन मसाळ्याकरांसाठी काही जास्त मोठी नाही. 2.5 तास मी डेली अपडाऊन करेन. डेली अपडाऊन होईल ना. 2.5 तास कमीच बोला, जास्त हे झालंय. 3 तास ठीक आहे, 3-3.5 तासाची मुंबई आहे फक्त. फायनली महाड पर्यंत आलोय. आता पोलादपूरच्या थोडं आधीच आहे कुठेतरी, पण आपला म्हणजे ह्या NSHच्या थ्रू आता ना पूर्ण रायगडच कव्हर केलाय आपण. कारण का आपण गेल्या वेळेला कर्जतच्या रायगडच्या त्या टोकात होतो, आता आपण कर्जतच्या खालच्या टोकात आहोत, पोलादपूर शेवटचं टोक. त्याच्यामुळे जरा रायगड अख्खा ह्या वेळेला ह्या इयरमध्ये पूर्ण चाललाय आपण. चहा पिऊया का? चहा प्यायला थांबू शकतो. या वाय नॉट. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की आम्ही हा पूर्ण NSSचा कॅम्प आहे तो आता सिनेमॅटिकली शूट करणार आहोत. त्याचा एक म्हणजे ट्रेलर टाईप किंवा एक डॉक्युमेंटरी टाईप तुम्हाला दिसेल. त्याच्यासाठी तो आम्ही इंस्टाग्रामवरच टाकणार आहोत. ओके, तो आपल्या युट्यूब चॅनलवर पडणार नाही. सो ज्यांनी अजून आम्ही आहोत स्ट्रगलरच्या चॅनल्सना आणि SK विजन, किशोर शिताळे यांच्या इन्स्टा हँडल्सना फॉलो नसेल केलं तर लगेच जाऊन फॉलो करा. आणि तुम्हाला तिथेच ती व्हिडिओ बघायला मिळणार आहे की आम्ही ॲक्च्युली सेशन कसं पूर्ण घेतो, ते सिनेमॅटिकली धन्या शूट करणार आहे त्याचं. सो ती तुम्हाला बघायला अजून मजा येईल, कारण का आपण आतापर्यंत व्लॉग बनवले त्याच्यामध्ये मी काही पार्ट दाखवला, पण आता अख्खं सेशन तुम्हाला धन्या दाखवणार आहे त्याच्या एका वेगळ्या आयनी, कॅमेरा आयनी. सो ते तुम्ही करून ठेवा, इन्स्टा हँडल आमचे फॉलोज करून ठेवा. आणि मग आता भेटूया. आणि आलो महाडात आलोय, सो थोडं अंतर राहिलंय फक्त. आता जरा महाडात थांबलो होतो, पण आम्हाला चहा वगैरे कुठे मिळाली नाही, पण ॲपे वगैरे पितायत आता. काय भाई? कोल्ड्रिंक प्यायला एनर्जी जायच्या अगोदर. हो, जायच्या अगोदर. नाही माझा कसा बसलाय. नाही थोडं चालतंय. चीअर्स. चला आता झालंय, आता निघतोय. चला, लोकेशन फायनली आता जवळ आलंय. 9 किलोमीटरच राहिलेत फक्त. 8 मिनिट्स दाखवतात फक्त. 10 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. सो आता कॅम्पला भेटूया. सगळे आम्ही रेडी आहोत. किशोर पण रेडी आहे, मी पण रेडी आहे, धन्या पण रेडी आहे. धन्या सो गेल्या तिथे बघूया. आता आपण लोकेशन तर लावलंय आणि त्या लोकेशन प्रमाणेच जातोय. जवळच आहे, दाखवतोय तिथे, दाखवतो मी पुढे तुम्हाला. आणि तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला सगळं बघायला मिळेल. हे बघा, फायनली आपण इथे पोहोचलोय. हीच लोकेशन आहे, देवळाजवळच आहे ती. चला, आपण फायनली लोकेशनवर तर पोहोचलो आहे आणि देवळाची तेच आहे लोकेशन आणि चांगली आणि पीसफुल लोकेशन आहे. आता ॲक्च्युली गावाचं नाव मला माहीत नाही कुठलं आहे, पण पोलादपूरमध्येच आहे.
सो हे बघा इथे पूर्ण सेशन होणार आहे आणि आपला आता कॅमेरा सेटअप वगैरे पहिला लावून घेऊ आणि त्याच्यानंतर मग सेशन चालू करू. आणि कसं काय होईल ते तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये आपलं फक्त तुम्हाला कॅम्पबद्दल तर मी काही दाखवणार नाही, थोडंफार काही दाखवलं तर बाकी सगळं आपल्याला जो सिनेमॅटिक आपली व्हिडिओ रेडी होणार आहे त्यासाठी तुम्ही इन्स्टा हँडलला फॉलो करून ठेवा. आम्ही स्ट्रगलरच्या सुद्धा SK विजन, धनंजय म्हात्रे आणि किशोरच्या आम्ही हे कोलॅब करून ही व्हिडिओ टाकणार आहोत. तिथे तुम्हाला पूर्ण सेशन सिनेमॅटिकली डॉक्युमेंटरी टाईपमध्ये बघायला मिळेल. हां टॅबलेटवाली तेच मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये 20 तारखेपासून चालू होती. ही आत्ता मला वाटतं ही त्यांनी ही तुमची अपडेटवाली ओके जी आपण तयार करायसाठी दिलेली होती ना पहिले बहुतेक चेकिंगला दिली असेल. ओके ती चालेल. फायनली मेन जे सेशन होतं आपलं ते एक बेसिक समजवलं आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट्स दिलेत पथनाट्याचे. ते आता सगळेजण डिस्कस करतात. एक ग्रुप इथे आहे, तिथे आहे, मागे पण आहे आणि इथे 2 ग्रुप आहेत आणि एक बाहेर आहे. सो त्यांना आता वेळ वगैरे जसं आपलं देतो आपण तसं दिला तर ते थोड्या वेळात प्रिपेअर करतील 10 मिनिटात आणि मग पथनाट्य सादर करून दाखवतील. पण हे सगळं आपलं देवळातच आहे आणि आपण दर्शन घेऊया देवीचं. कालिका माते जाऊन होय मस्त मस्त मुहूर्त चांगलं वाटतं. पथनाट्य पण सगळ्यांचे झालेले आहेत पण आत्ता आपला एक शेवटचा 20 मिनिटाचा सेशन जो आपण ठाणे घेतो तो आता घ्यायचा आहे. आणि कॅमेरा दमलायस काय रे तू? ह्याने खूप शूट केलंय. नाही 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 दमलाय तो. अजून आपल्याला शूट करायचं भावा, करायचं ना? व्हेरी गुड व्हेरी हो बोलते नक्की दमलायस नाही? शाबाश शाबाश. निंजा टेक्निक ऑपरेट नव्हतं. सेशन झालं आणि हे बघा सगळी NSSची टीम इथे काम करते, खास जेवण बनवते. सो हे असंच 7 दिवस एकत्र जेवण बनवलं जातं. प्रत्येक ग्रुपला रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते आणि त्या ग्रुपने मग ते जेवण बनवायचं असतं. सो सगळी तयारी चालू आहे. भात बनवतोय, कोणी भाजी बनवतोय, चालू आहे तयारी. चपात्या बनवत आहेत आणि सगळी जेवणाची तयारी लागली आहे. ताटं चला जेवायला तो बसलोय आणि भाजी येते अजून पण चपाती आम्ही सुरुवात करतोय आणि लवकर आपल्याला जायचं पण आहे. हां चला सो जेवायला. चलो गाइस बाय 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 मॅम बाय सर. ए चलो बाय बाय गाइस बाय बाय. तुम्हाला मार्गदर्शन केले तर सरपंच जाधव सर, शितोळे सर, मस्के सर, तुम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी हसवलं, खेळवलं, नाचवलं, रडवलं आणि त्यांना त्यांचं आत्मपरीक्षण करण्यास तुम्ही त्यांना म्हणजे त्यांनी स्वतःला कधी बघितलं नसेल कदाचित पण आज त्यांनी फर्स्ट टाइम स्वतःला बघितलेलं आहे या ठिकाणी. आणि तुमच्या डोळ्यातले जे आलेले अश्रू आहेत तर ती पावती आहे सरांनी जे काम केलं त्याची. तर ती अश्रू फक्त आजच्या पुरते नसावेत अशी अपेक्षा त्यांची तुमच्याकडनं आहे की तुम्ही गेल्यानंतर ती जी जाणीव आहे तुमच्या मनामध्ये तशीच तुम्ही ती ज्वलंत ठेवाल अशी अपेक्षा त्यांनी आमच्याकडे व्यक्त केलेली आहे. तर मी तुम्हाला आमच्या विभागातर्फे आणि आमच्या कॉलेजतर्फे तुमचा आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्यासाठी वेळ दिलात आणि तुमच्या टीमला शुभेच्छा देतो पुढच्या कामासाठी तुमच्या. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच अँड बाय बाय गाईज. बाय 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 बाय. फायनली झालं सेशन आणि मजा आली सेशनला. पोलादपूर आपल्या रायगडचं शेवटचं टोक तिथलं सुद्धा आपलं सेशन कंप्लीट झालं आणि खूप सुंदर झालं. मुलं पण खूप एनर्जेटिक होती, सगळ्यांना आवडलं सुद्धा आणि चांगले होते. हां आणि हे पूर्ण सेशन आहे ते सिनेमॅटिकली धन्यांनी शूट केलं आहे. सो ते पण येईल काही दिवसात. आणि दुसरी गोष्ट अशी की थंडी खूप आहे, गाडी आणली ते बरं झालं. आणि ना एक सांगायची गोष्ट अशी की अरे ते एवढे सेल्फीज देऊन माझे हे गाल दुखायला लागले. हे मला खरंच हसायला प्रॉब्लेम व्हायला लागलो. बापरे. पण चांगलं झालं सेशन. चांगलं झालं सेशन. सांगायचं नव्हतं ना का सेल्फीचा का काय करू काय सांगायचं आहे. सो आता निघालोय आणि 9:30 वाजलेत पण आता इथून निघतोय. आता माणगाव मधला शो मिळतोय की नाही त्याची जरा गॅरंटी कमी आहे. बघूया कसं होतंय त्याप्रमाणे सांगूच.
फायनली घरी पोहोचलोय आणि माणगावच्या शोला ॲक्च्युली नाही जाता आलं कारण का खूप लेट पण झालं होतं. सो तिथे पण उशीर झाला असतं आणि इकडे यायला पण लेट झालं असतं आणि कार्यक्रम पण तो संपला असता जाईपर्यंत. सो काय जाण्यात मिनिंग नव्हतं. त्यामुळे हा एवढाच होता आजचा ब्लॉग. तोपर्यंत तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे ह्या आजच्या कॅम्पमधून म्हणजे पोलादपूरच्या कॅम्पमधून जे कनेक्ट झालेत त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल, आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल, काही इन्क्लिमेंट करायला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली देऊ शकता. तोपर्यंत आमचे खूप सारे व्हिडिओज आहेत ते तुम्ही सगळे बघून घ्या. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna. किशोर, अरे किशोर काय आला? किशोर काय बोलत होता बोल ना. काय आलं किशोर? अरे करते किशोर, करतो किशोर यार. हे काय फालतूगिरी आहे? आपल्यातली गोष्ट आहे ना, अशी शेवटला टाकायची. शेवटला टाकायचा नाही, शेवटला टाकायचा तुला, शेवटला टाकायचा तेच क्या. पण मला काय कसं कळत नाही. Be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't ever been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.